नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात? मी तर एकदम मस्त आहोत. आणि फायनली मित्रांनो, आज आम्ही आलो आहे आसेरी किल्ला बघण्यासाठी. खूप प्रमाणात बदल झालेला दिसतोय आसेरी किल्ल्यावरती. तर मित्रांनो, जिथून आम्ही चालायला सुरुवात केली म्हणजे वाडा खडकोना, तिथेपासून खूप चांगल्या प्रकारे बदल आपल्याला दिसून आला. म्हणजे ते मोठी मोठी झाडे आहेत, त्याला कट्टा बनवलेला आहे. छोटे छोटे ओलांवरती बंधारे बनवलेले आहेत आणि पायऱ्या पण बनत आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे बदल होत आहे. तर मित्रांनो, ह्या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला मी आसेरी किल्ल्याची प्रत्येक वस्तू दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओला आवर्जून नक्की बघा आणि इतर भावांबरोबर शेअर करा. तर मित्रांनो, हा बघा अशा व्ह्यूज आहे. हा इथे समोरच आसेरी किल्ला आहे आणि पूर्ण हा त्याचा भाग आहे. आम्ही चढतोय वाडा खडकोना साईडला. तरी गडावरती चढण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत, एक आंबेदा आणि वाडा खडकोना. बघा मित्रांनो, फायनली आपण त्याच्या मेन पॉईंटचे आलो आहे. इथे मस्त आराम केला. बघा मस्त एकदम व्ह्यूज आहे आणि ह्या साईडला आंबेद्यावर मार्ग येतो, तुम्हाला माहीत आहे. आणि हा नाणेवली आणि आपण आलो आहे वाडा खडकोना मार्ग आहे. तर बघा मित्रांनो, इथून आपल्याला थोडाच अंतर पार करायचं आहे, नंतर आपण फायनली एकदम टोकावरती असणार. तर बघा आपली मंडळी जात आहे आणि मामा तिकडे ब्लॉग बनवत आहे. तर चला, मीटरचा असेल इथून तर इथपर्यंत. हा मेन एकदम आहे. इथे आल्यावर एकदम सावकाश यायचं, कारण पाय पण घसरून आपण पडू शकतो. तर मंडळी, इथून इतका सुंदर व्ह्यूज बघायला भेटतो, अप्रतिम. तर बघा, पूर्ण अशी ही सह्याद्री आहे. ह्या सह्याद्रीच्या खुशीमध्ये आपले महाराज वस्ती करायची. आपली एवढ्या उंच ठिकाणी वारा एकदम गार लागतो. एकदम भारी. निंबर तर आहे, पण असं जाणवत नाही का आपण निंबरातून जात आहोत, कारण वारा एवढा गार आहे ना. सो गाईज, इमॅजिन करा, एक कल्पना करा की आपण एसीमध्ये बसलो आहोत ना. सेम तशी फील आपल्याला ह्या आसेरी गडावर आल्याने होतं. गडावर आल्यावर मित्रांनो, दोन प्रामुख्याने काळजी घ्यायची. एक तर कचरा करायचा नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या ठिकाणी कोणाला कचरा करू द्यायचा नाही. हा इथे बोगदा आणि इथून मित्रांनो पूर्ण वरती जाण्यासाठी कोरलेल्या पायऱ्या आहेत आणि त्या पायऱ्याला आपण आता पुढे जात आहोत. बघा, एकदम मार्ग धोक्याचा आहे. ह्या ठिकाणी आल्यावरती मित्रांनो स्वतःची एवढी काळजी घ्यायची स्वतःनेच, आणि शक्यतो एक व्यक्ती चढायचे. गर्दी केल्याने मित्रांनो, हे बघा ह्या साईडला असा व्ह्यूज आहे. स्वतःला सावरायचे आणि हळूहळू चढायचे. शक्यतो खालच्या बाजूला बघायचंच नाही, कारण काही लोकांना चक्कर वगैरे येते. आणि इथून जिना टाकलेला आहे, हा बघा. एवढ्या गोटाला किल्ल्याची बांधणी बघा मित्रांनो, अप्रतिम. आणि हा इथे थोडासा कोसळलेला आहे, बट त्या ठिकाणी जाऊ नका, फार रिस्की आहे. हा बघा. आणि मित्रांनो, ह्या किल्ल्यावर वनवासारखा लागलेला पूर्ण गवत पेटलेले बघायला भेटतं आपल्याला. तर मित्रांनो, हे चुकीचं आहे. आणि इथे आल्यावर बघा, हा मित्रांनो पूर्वी काळी जबरदस्त इथे भला मोठा
महादरवाजा असेल. पाणी जाण्यासाठी सारण दगडामध्ये चक्क कोरलेले आहे, कारण ह्या ठिकाणी पाणी गेले तर पायऱ्या चिकण्या होतील त्याच्यासाठी. आणि बाकी तर इथून अप्रतिम व्ह्यूज प्रत्येक क्षणाला आपल्याला बघायला भेटेल. हा बघा, हा पायऱ्या आहेत ना अप्रतिम. पण आपण ह्या साईडला जाऊ. सगळ्यात पहिला आम्ही जात आहोत पाण्याची सोय करण्यासाठी. तर गड किल्ल्यांचे संवर्धन करणे हे आपल्या हातामध्ये आहे. पाण्याची टाकं अप्रतिम आहेत, डोंगरामध्ये एकदम खडकात कोरलेली. आणि फक्त आपल्याला काय जतन करायचं, पण ते पण आपल्याला करता येत नाही. म्हणजे आपण किती मूर्ख आहोत आपल्याला समजलंच आहे ना, बरोबर ना. वनवा लावून देतो, ही जाली पाडून टाकतो. संवर्धन कशाला बोलतात काय रे भावांनो. बघ कशी. चला, काय झालं रे, सब सोये हुए है. काय रे साडू. या मस्तपैकी एकदम गारगार पाणी आम्ही बाटलीमध्ये काढलेलं आहे. गाईज बघा मित्रांनो, हे एवढा पाण्याचा जबरदस्त टाका आहे, एकदम थंड पाणी. असं वाटायचं मस्त. तर मित्रांनो बघा, हा आहे एक पाण्याचा टाका. ह्याच्यामध्ये पिण्याचे पाणी आहे मित्रांनो. बघा आत कसं आहे तो, इकडून ह्या साईडला एकदम शुद्ध आहे पाणी. फायनली आपण वरत्या गडाच्या, आणि इथे भरपूर कुंड आहेत, त्याच्यामध्ये पाणी पण आहे, एवन आहे. पण पिण्याचं फक्त एकच कुंड आहे, ते स्वच्छ क्लीन एकदम थंड पाणी आहे. बघा मित्रांनो, हा पाण्याची क्वालिटी बघा, एवन पाण्याची क्वालिटी आहे मित्रांनो. अक्षरशः वाटेल नाही एवढं सुंदर पाणी ह्या गडावरती भेटतं प्यायला. आणि बाकी तर व्ह्यूज बघा मित्रांनो. आणि चला आता आपण जाऊ वरती. आपण हर एक गोष्ट बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि बघा, हे बघा मित्रांनो, हे पण पाणी शुद्ध आहे. फक्त एकदा हे साफ करायला लागेल टाकं, आणि नंतर मित्रांनो हे पिण्यायोग्य होणारच आहे. आणि ह्या टाक्याचे एक निरीक्षण केले तर बघा मित्रांनो, हा इथे गोल, तिथे गोल. आणि मित्रांनो तिथे पण बघा, ह्या साईडला हा इथे बघा मित्रांनो, आणि ह्या साईडला हा इथं कोपरा बघा. ह्याच्यावरून आपल्याला असं कळतं की पूर्वीच्या काळामध्ये हा ढकण्यासाठी पण काहीतरी लाकडाचा केला असेल. बट काय मित्रांनो, खूप वर्ष लोटली, त्याच्यामुळे ते एक गोष्ट नष्ट होत आहे. आणि बघा मित्रांनो, वनवा आहे प्लस फेदर पण आहे ह्या पाण्याच्या टाक्यावरती. तर हे मित्रांनो पूर्ण पाणी पिण्यायोग्य आहे. फक्त आपण एकजूट होऊन हे साफ केलं तर लगेचच होईल, असं नाही की नाही होणार. आणि बाकी तर ह्या किल्ल्यावरती एवन असा जाळी लावलेली होती, ती पण नष्ट करण्यात आलेली आहे. तर हे चुकीचं आहे मित्रांनो, हे करता कामा नये. अदरवाईज आपणच गड किल्ल्याचे संरक्षण केले पाहिजे. आणि हा बघा, हा पण मित्रांनो असं वाटतं पण खूप मोठा आहे. ह्या साईडला तिथे एक कुंड आहे, तिथे मित्रांनो, बट आपण तिथे नाही जाणार. बघा मित्रांनो, अक्षरशः एकदम सरळ, म्हणजे सरळ एकदम स्ट्रेट आहे बघा मित्रांनो. आणि बघा मित्रांनो, इकडच्या व्ह्यूज बघा, एवन आहे ना. ते सगळ्यात पहिलं आपल्याला जायचं आता एकदम मेन साधन आहे ते बघण्यासाठी आहे. आणि ह्या मित्रांनो आताच बनवलेले आहेत. ह्या जुने वस्तू आहेत, बट मित्रांनो आता त्याचे एकदम संरक्षण करून एवन बनवलेलं आहे. खूप चांगलं वाटलं.
मित्रांनो आपण गडाच्या वरती आहोत आणि बघा तलाव आहे, तलावामध्ये पाणी आहे. तलावाची रचना बघा किती भारी आहे. आणि दुसरा तलाव हा इथे आहे, पण पाणी कलर सगळा लाल लाल झालेला दिसतोय. कारण मित्रांनो याच्यामध्ये हळदी टाकली असेल असं बहुतेक मला तरी वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, वनवा गेल्यामुळे ही झाडे आहेत ना ती पूर्णपणे उबरलेली दिसतात. गडावरील बाले किल्ला तिथे जात आहोत. बघा मित्रांनो किती भारी आहे, एकदम मस्त. इथे पहिल्या एक नंबर सजत असेल, दिवे लागत असतील, सगळी मंडळी एकत्र येत असेल. हा आहे बाले किल्ला. त्यांच्या अवशेष अजून एकदम आहे चांगल्या. राज सदर इथे मित्रांनो राज सदर आहे बघा. इथे त्या टायमाला राजा बसत असेल आय थिंक. अशा वेळ लोटली, माणसे बदलली, अनेक राजांनी राज केले. आता मात्र आपल्याला अवशेष बघायला भेटतात. हे बघा मित्रांनो त्यांची रचना आपल्याला खूप शिकण्यासारखं आहे. ह्या वस्तू बघून अप्रतिम शिल्पकला, त्यांची रचना, पाण्याची कुंड. मंडळी व्ह्यूज बघा, सह्याद्री एवढा भारी व्ह्यू, एक नंबर. खतरनाक टेंडस. तर फायनली असेरी गड किल्ला सगळा मी फिरून झाला आहे. काही ठिकाणी जाता नाही आलं तर सॉरी मित्रांनो. तर संध्याकाळ झालेली आहे. आम्ही सकाळी जवळपास 800 सुमारास किल्ला चढाई घेतलेला होता आणि सगळा तिकडं फिरून आता आम्हाला संध्याकाळचे 5 वाजलेत. तर पटापट ठेवतो आणि हा व्ह्यू बघा मित्रांनो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय, शी अगेन, टेक केअर, लव यू ऑल गाईज.